पनीरची भाजी तुम्ही नेहमीच बनवता, पण पनीरला चव तेव्हाच येते जेव्हा ग्रेव्ही टेस्टी होईल. आज हिरव्या वाटणातील शाही पनीर बनवूयात. ग्रेव्ही अत्यंत चविष्ट पद्धतीने बनवलेली आहे. कमी वेळात शाही पनीर कसे बनवता येईल याची काळजी घेत रेसिपी दाखवली आहे. अर्धा किलो पनीर घेतलेले आणि ताजं पनीर घ्यायचं. आता हे आपण कट करून घेऊया. अशा लांबट आकारामध्ये आपण पनीर कट करून घेऊया. पनीर लांबट आकारामध्ये कापून घेतलेलं आहे. त्याच्यापैकी एक तुकडा आपण बाजूला ठेवायचा आहे. हा तुकडा आपण बाजूला काढून ठेवायचा. हा ग्रेव्हीमध्ये किसून टाकायचा, म्हणजे ग्रेव्हीला एक शाही टेस्ट येते. पनीर शॅलो फ्राय करून घेऊया. आता गॅस मोठाच ठेवायचा आणि पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं. गॅस बारीक करून आपण हे भाजत बसलं तर पनीर एकदम चिवट होतं. अशा पद्धतीने पनीर भाजून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवलेला आहे. पनीर एकदम हलका असतं, लगेच तुटण्याची शक्यता असते. हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. थोडे थोडे पीसेस घातलेत मी, थोडे थोडे भाजून घेऊया. गॅस मोठा ठेवणं गरजेचं आहे. मोठ्या गॅसवरच पनीर व्यवस्थित शेकून घ्यायचं, म्हणजे चिवट नाही होणार. पाणी एकदम कोमट घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण पनीरचे पीसेस टाकून घेऊया. जसे पनीर भाजतील तसे या कोमट पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे पनीर चिवट नाहीत होत. याच पद्धतीने आपण बाकीचे पीसेस पण शॅलो फ्राय करून घेऊया. सर्व पनीर शॅलो फ्राय झालेले आहेत, पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आपण ग्रेव्ही करून घेऊया. तोपर्यंत हे पाण्यामध्ये राहू देत, म्हणजे कडक नाहीत होणार. धने टाकूया 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, शहाजिरे अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा, हिरवी वेलची 3 घेतलेले आहेत. हा सर्व मसाला हलकासा गरम करून घेऊया आणि याची बारीक पूड करून घेऊया. आपण धने जिरेची पावडर न वापरता घरगुती मसाला करत आहोत. याचा फ्लेवर चांगला येतो. मसाल्याची पावडर करून घेतली. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा आपण फोडणीसाठी वापरणार आहेत. आणि मसाला करण्यासाठी आपण आलं घेतलेलं आहे 2 इंच, लसूण घेतलेलं आहे 10-12 पाकळ्या, काजू पाकळी घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा ओबडधोबड चिरून घेतलेला आहे. हा आपण वाटणामध्ये घालणार आहोत. 2 प्रकारचे कांदे आपण वापरणार आहोत, एक फोडणीसाठी आणि एक मसाल्यासाठी. आता हा मसाला मी अत्यंत वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. तुम्ही पनीरची भाजी नेहमी करत असाल, पण या पद्धतीने थोडासा वेगळा मसाला टाईप केला तर चव एकदम चांगली येते. 2 चमचे तेल तापवलेलं आहे. कांदा टाकून घेऊया. आपले नेहमीचेच मसाले आहेत, पण थोड्याशा वेगळा टाईप करणार आहे मी मसाला. कांदा थोडासा गुलाबी रंगावर भाजून घेऊया. कांद्याचा रंग बदललेला आहे. लसूण, आलं, काजू पाकळी, कांद्याबरोबर आलं लसूण भाजून घेऊया. आलं लसूण व्यवस्थित भाजलेलं आहे कांद्याबरोबर. गॅस बंद करूया. थंड झाल्यानंतर आपण याची ग्रेव्ही करून घेऊया. कांदा थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया मिरच्या. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ढोबळ्या मिरच्या आहेत. अशा जाड आहेत, जास्त तिखट नसतात ह्या. तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तिखट ठेवा. कोथिंबीर घातलेले 1 मूठ, पुदिना घातलेले 1 मूठ, कढीपत्त्याची पाने घातलेले. आपण हे हिरवं वाटण करून घेणार आहोत. या वाटणाची चव आपल्या पनीरच्या भाजीला येते. याची चव एकदम वेगळी येते. लागलं तर थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त पातळ नाही करायचं. हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक वाटायचं असं. अगदी 2च चमचे पाणी घातलं होतं मी याच्यामध्ये. 4 चमचे तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये आपण 3 चमचे तूप टाकून घेऊया. 3 लवंग, चक्रफूल, 6-7 काळी मिरी, 2 तमालपत्र, अर्धा चमचा जिरे. कांदा टाकून घेऊया. एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक चिरून घ्या किंवा किसून घेतला तरी पण चालेल. कांदा तेलाबरोबर परतून घेऊया. गोल्डन ब्राऊन कलरवर कांदा करायचा आहे आपल्याला. कांदा छान भाजला गेलेला आहे. अशाच पद्धतीने कांदा भाजायचा. आता याच्यामध्ये ग्रेव्ही घातली, पाणी घातलं की हा कांदा थोडासा परत एकदा फुलून येतो. असा गोल्डन ब्राऊन कलरवर कांदा छान भाजून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण जो मसाला केला होता तो घालून घेऊया. धने जिरे पावडर काहीच घालावे लागत नाही. हा आपला मसाला आपण घातलेला आहे. हा घरगुती मसाला, कोथिंबीर पुदिना याची चव आपल्या भाजीला येते. मसाला पण छान भाजला गेलेला आहे. कोथिंबीर पुदिन्याचं वाटण टाकूया. आता हे वाटण कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घेऊया. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता मसाला भाजताना ह्याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालत राहायचं. आता हा मसाला खाली कढईला चिकटायला लागतो. त्यावेळी काय करायचं, थोडंसं गरम पाणी घालायचं. एक बाजूला गरम पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे मी. थोडं थोडं पाणी घालत राहायचं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मसाला अगदी भाजला गेला पाहिजे. 2-3 वेळा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. आता ह्याला तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये मी गरम पाणी घालते. एक 3 ते 4 चमचे गरम पाणी घालायचं. अशा पद्धतीने आपण 2 ते 3 वेळा मसाला भाजून घेणार आहोत. मसाला भाजणे खूप जास्त गरजेचं आहे. आता एकदा मसाला भाजला लगेच पनीर टाकलं असं नाही करायचं.
मसाला व्यवस्थित भाजला गेला तरच पनीरची चव चांगली येणार आहे. आता पुन्हा मसाला भाजला गेलेला आहे, तेल सुटलेलं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये मसाला भाजतो. आता याच्यामध्ये मी पुन्हा एकदा गरम पाणी टाकते. अशा पद्धतीने आपण मसाला हा भाजून घ्यायचा आहे. पाणी टाकून पुन्हा मसाला परतलेला आहे. तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला. अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा. आता याच्यामध्ये टाकूया हिंग, हळद पाव चमचा टाकलेला आहे. हळद अगदी कमी टाकायची, रंग ग्रेव्हीचा बदलायला नको. फ्रेश क्रीम घेतलेली, थोडीशी फेटून घेतलेली आहे. मीठ टाकूया चवीपुरतं. साखर टाकूया चिमूटभर. एक पनीरचा पीस आपण बाजूला ठेवला होता तो किसून टाकूया याच्यामध्ये. पनीर टाकलेलं आहे किसून, फ्रेश क्रीम टाकलेली आणि काजू टाकलेले, याच्यामुळं शाही टेस्ट येते एकदम. मिक्स करूया सर्व मसाला एकत्र. पुन्हा एकदा गरम पाणी घालूया थोडंसं आणि सर्व मसाला भाजून घेऊया व्यवस्थित. फ्रेश क्रीम टाकलेली आहे ती व्यवस्थित भाजून घेऊया एकत्र, सर्व स्वाद चांगला येईल. पुन्हा एकदा तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण पनीरचे पीसेस घालून घेऊया. पनीर पाण्यातून काढून निथळून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. तुम्ही पनीर नेहमीच करत असाल, पण या पद्धतीनं केला तर एकदम विशेष अशी वेगळी चव येते. वाफ येण्यापुरतं थोडंसं गरम पाणी घालते मी याच्यामध्ये. आता एक 2 ते 3 मिनिट भाजी आपण परतून घेऊया. आता पनीर घातल्यानंतर खूप जास्त भाजी शिजवण्याची गरज नाही आहे, हलकंसं परतून घेऊया. फक्त एक वाफ आली पाहिजे भाजीला व्यवस्थित. आता याच्यामध्ये टोमॅटोचे मोठे तुकडे केलेले आहेत ते टाकून घेऊया. दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं. हिरव्या वाटणातलं पनीर आणि त्याच्यामध्ये टोमॅटो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं आपण वाढताना भाजी. आता टोमॅटोसह पनीरच्या भाजीला एक वाफ आणू. एक 2 मिनिटांसाठी मी झाकण ठेवते याच्यावर. 2 मिनिटानंतर आपलं शाही पनीर तयार आहे. मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया. पनीरच्या भाजीला ग्रेव्हीच टेस्टी लागते. ग्रेव्ही टेस्टी झाली तर पनीरची भाजी चांगली लागते.